टीमचे ज्या पद्धतीने खेळाडूंचा परफॉर्मन्स राहिला आहे. गावदेवी ऐरोली टीमच्या माध्यमातून जी स्पर्धा गावदेवी चषक ही स्पर्धा आपण पाहिली आणि त्यामध्ये मेगा फायनलमध्ये जाण्याचं काम केलं गेलं आणि पहिला संघ झालाय तो म्हणजेच आई गावदेवी 11 शिरवणी टीम. 4 ओव्हरचा सामना असेल आणि फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अमय आणि तेजस अशी जोडी पाहायला मिळते. अमय आणि तेजस अशी जोडी पाहायला मिळते. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. सिद्धांत कुंभार या खेळाडूच्या बद्दल म्हणायचं तर आगरीकोळी क्रिकेट असोसिएशन ज्यावेळेस उभारली होती त्यामध्ये जर पाहिले तर अनेक वर्ष शिरवणे प्रतिष्ठान टीम कडून या खेळाडूने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीचा देखील तितकेच धारदार गोलंदाजी राहिली आणि सध्या जर पाहिलं तर म्युझिक क्षेत्रामध्ये देखील सिद्धांत कुंभार याने सातत्याने आपला प्रदर्शन दाखवलाय. एक कलाकार आहे. अनेक वर्ष बँड असेल किंवा ऑर्केस्ट्रा असेल यामध्ये देखील एक वाद्यवृंदाची भूमिका सातत्याने आपण सिद्धांत कुंभार यांची सातत्याने पाहिली आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक हाताळत असताना स्ट्राईक एंडवर तेजस आहे. नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय अमय. डावखोरा फलंदाज आहे. डावखोरा आणि उजव्या हाताची अशी जोडी आहे. पावपलीचं षटक आहे. पावपलीच्या षटकामध्ये जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये आपल्याला थर्ड मॅन रिजन मध्ये फ्लाय स्लिप मध्ये आपल्याला लेजंड क्रिकेटर तानाजी भोईर काका हे देखील पाहायला मिळतील. बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर आहे. कव्हर पॉइंट आहे. त्यामध्ये मिड ऑन आहे. शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग अशी व्यूह रचना आहे. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. अंपायरचा ग्रीन सिग्नल आणि पहिला बॉल रिलीज करण्यासाठी सिद्धांत कुंभार गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल या मॅचचा. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. मोठा स्ट्रोक अपेक्षा केली होती पण बॅटची इनर्जी लागली होती. चेंडू जातोय घुशांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. एका धावाने आपलं खातं उघडले. तेजसच्या बॅटमधून पहिली धाव आली. 4 ओव्हरचा सामना आहे. अनेकांचं सहकार्य अनेकांचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. आज देखील ही स्पर्धा जर पाहिली तर चर्चेचा विषय झाला. थोड्याच वेळात मान्यवरांचं देखील आगमन या मंचावर होईल. त्यांचं देखील सरस स्वागत केलं जाणार आहे. अकोटप्पाचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय. पहिला धक्का लागतोय टीम ऐरोली संघाला. तेजसला परतावा लागेल. पहिला गडी बॅक टू द डगआउट. अगदी कव्हर रिजन मध्ये स्ट्रोक खेळला गेला. टॉप एज लागली होती आणि बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला गेला आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. ऐरोली टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंग साठी उतरली आहे. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सूरज 1 गडी बाद 1 अशी खराब सुरुवात. सिद्धांत कुंभारचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने लाईन अँड लेंथवर अगदी गोलंदाजी करतोय. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू. त्यानंतर मात्र बाहेरून चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर टॉप एज लागत असताना चांगला झेल पकडला. आज या मॅच मध्ये तानाजी काका भोईर हे देखील पाहायला मिळतील. नवी मुंबईतील पहिला व्यावसायिक खेळाडू म्हणून त्यांची गणना केली जाते. रब्बर बॉल क्रिकेटचा फॉर्मेट नवी मुंबईमध्ये आणण्याचं काम तानाजी भोईर काका यांनी केले. अगदी अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळत. RK ट्रॉफी जी 90च्या दशकामधील एक मानाची स्पर्धा मानली जायची त्या स्पर्धेमध्ये देखील अगदी बॅनर फोड षटकार लगवला होता. ऑफस्टंपच्या बाहेर अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेच संपलाय. सिद्धांत कुंभारला मिळते पहिली सफलता. ऑफस्टंपवर मारा ठेवण्याचा प्रयत्न करत असताना चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला हाताळतोय सिद्धांत कुंभार. खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट बॅटने खेळलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. एकेदिवसीय क्रिकेट थेंबे थेंबे तळेसाची आपल्याला पाहायला मिळते. धावा अगदी रोखण्याचं काम केलं गेलंय सिद्धांत कुंभार यांच्या माध्यमातून. सातत्यपूर्वक अचूकता भेदकता या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली आणि प्रत्येक चेंडू एक वेगळ्या धाटणीचा या ओव्हर मध्ये पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याच्या चेंडूने सुरुवात झाली होती. त्यानंतर चेंडू
बाहेरून आतमध्ये आणण्याचं काम केलं गेलं आणि आता देखील अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल आली. ऑफ स्टंपवर खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा. लाईन मिस केली आहे. चांगली रणनीती म्हणावं लागेल. ऑफ स्टंपच्या अगदी जवळून गेला, त्यामुळेच व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. बेलापूर टीमचे दोन्ही सदस्य अंपायरच्या भूमिकेत. बॅटची एज चेंडू जातोय थर्ड मॅन रिझर्व मध्ये. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळतीये. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5च्या आकड्यावर. 5 धावा फलकावर लागलेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये शांत ठेवले टीम ऐरोली संघाला. प्ले एन मिस पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते. लाजवाब चेंडू पाहायला मिळतोय. अगदी पडल्यानंतर बाउन्स झाला आणि हवेमध्ये स्विंग देखील होताना पाहायला मिळाला. सिद्धांतची ही खासियत आहे, त्यासाठी तो जाणला जातोय. अनेक वर्ष गोलंदाजीमध्ये आपली धार दाखवली. स्लॉट मध्ये बॉल होता. समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. अमित भोईर याने झेल पकडलाय. विकेटचं पतन होईल. आणखीन एक विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद होत असताना अमईला परतावा लागेल. म्हणजेच पहिल्या ओव्हर मध्ये सलामीची जोडी तंबूच्या दिशेने रवाना होत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5च्या आकड्यावर. 5 धावा 2 गडी बाद अशी सनसनीख सावध सुरुवात. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना लखन आलाय. लखनला देखील आम्ही अनेक वेळा ऐरोली प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळालंय. ऐरोली गाव म्हणजेच भरपूर मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं आणि आज 30+ क्रिकेट देखील तितकाच चांगल्या पद्धतीने जोपासला जातो. 30+ हा संघ नवीन उभारी, नवीन उमेद 2026 या स्पर्धेमध्ये करत असताना आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. सलीम शेख. महबूब शेख यांचे बंधू आहेत, जे महबूब शेख सातत्याने आई गावदेवी 11 शिरवणे टीम साठी ते खेळतात आणि आज सलीम शेख देखील गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. चला सामना स्पीडअप करा. यानंतरचा सामना आपल्या समोर रंगला जाईल. अच्छा, या मॅच मधून जो संघ जिंकेल तो बेलापूर बरोबर 2 हात करेल. खोलवर टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट खेळलाय. थ्रू द कव्हर चेंडू जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 धावा फलकावा लागलीत. सलीम शेख गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद झालेत. दोन्ही बॅटर सलामी वीर परतलेत. त्यामुळेच आता धावा करावा लागेल. दोन्ही खेळाडूवर मोठी जबाबदारी असेल. लखन आणि सूरज अशी जोडी पाहायला मिळते. लखन स्ट्राईक एंडवर आहे. खातं उघडायचं आहे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न करत असताना इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते सलीम शेखच्या माध्यमातून. कौतुक करावं लागले सगळ्याच गोलंदाजाचं, कारण पहिलं षटक देखील सिद्धांत कुंभारने खूप चांगल्या रीतीने हाताळली. सचिन ठाकूर देखील या टीम मध्ये पाहायला मिळते. विशाल भोईर हा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धांत कुंभार असेल, हे सगळेच खेळाडू आहे ना ज्याने भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये आपलं योगदान दिलं. फुलरलेनचा चेंडू टर्न केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू होते फरार. अंपायरचा इशारा येतोय. 4 धावा चौकार. फलंदाज आपण जर पाहिलं तर सूरजच्या बॅटमधून चौकार आलाय. सूरजच्या बॅटमधून पहिला चौकार या मॅचचा. 4 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचलीये 11 या आकड्यावर. 11 धावा फलकावर लागलेत. धावा करण्यासाठी इथे चांगला खेळ करावा लागेल. सूर्या गहेरे आपल्याला पाहायला मिळेल. अंडरम क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू आहे. एक दर्जेदार गोलंदाज म्हणून जाणला जातोय आणि अंडरम क्रिकेटमध्ये अनेक वेळा तो अंपायरच्या भूमिकेत देखील आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळते.
अकुटप्प्याचा बॉल पुल केला जातोय, चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. चांगली फटकेबाजी सूरजच्या माध्यमातून केली जाते. अकुटप्प्याच्या बॉलला अगदी मोठे स्ट्रोक लगवण्यामध्ये यशस्वी होते. रणनीती आखावा लागेल. स्टेप आउट केला आहे. अलाउंग द कार्पेट, अगदी घासत पुसत चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावर, 13 ऑन अ स्कोर बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपला आणि या 5 बॉल मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 8 धावा खर्च केलेत सलीम शेखने. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल देखील अवे फ्रॉम द बॉडी, शरापासून दूर खेळलाय. अगदी अमित वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगलने षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 14 धावा धाव फलकावर लागली. 60ची सरासरी आतापर्यंत राखली गेली टीम ऐरोली 30+ संघाकडून. आता 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे, त्यामुळेच या 2 ओव्हर मध्ये धावा कराव्या लागतील. टार्गेट मोठं करावं लागेल. यानंतर लगेचच जो विनर संघ असेल, जो या सामन्यातून जो संघ जिंकेल तो बेलापूर 30+ संघाबरोबर खेळेल. आणि त्यानंतर सुपर 3 साठी क्वालिफाय राऊंड असेल तो म्हणजेच गोठ्युली 30+. आणि ह्या गटातून जो संघ पुढे जाईल त्यांच्याबरोबर 2 हात करेल. पहिला दिवस शुक्रवारचा दिवस 23 जानेवारी रोजी या स्पर्धेचा सुरुवात झाली. त्या दिवशी मात्र घणसोली ब संघ मात्र क्वालिफाय झाला. कालचा दिवस दुसरा म्हणजे शनिवारचा दिवस 24 जानेवारी, कालच्या दिवसात सानपाडा 30+ संघ हा क्वालिफाय झाला. आणि आजच्या दिवसामध्ये कुठला संघ जाईल सुपर 3 मध्ये त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. औचित्य आहे भगवा चषक 2026चा हे 10वं पर्व तुम्ही अनुभवताय. अतिशय देखणी स्पर्धा. या स्पर्धेसाठी जॅक म्हात्रे यांचं खऱ्या अर्थानं कौतुक मी करीन की ज्या पद्धतीने 1 हँडेड ही स्पर्धा सांभाळली. संपूर्ण या स्पर्धेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असताना आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक उत्कृष्ट आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रसाद सुतार गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल टॉप आहे, चेंडू हवेत आहे. सचिन ठाकूर त्या खाली आहे. चांगला झेल पकडला जातोय आणि फलंदाज लखनला परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय टीम ऐरोली संघाला. फलंदाज बाद होतोय. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. प्रत्येक बॅटर मात्र येताना कुठेतरी धावा करण्यासाठी प्रयत्न करतो पण त्या प्रयत्नाला यश मिळत नाही. 3 गडी बाद 14 धावा. न्यू बॅटर मिस्टर देवेंद्र फलंदाजीसाठी आलाय. धावा कराव्या लागतील. सूरजने फटकेबाजी केली, सूरजने डाव सावरलाय, आपल्या टीमसाठी एक चौकार देखील लगवला. त्यामुळे सूरजवर मोठी जबाबदारी असेल. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर सफलता मिळते. प्रसाद गोलंदाजी ट्रॅकवर. एक वेगवान गोलंदाज आहे. शिरोणी टीम यजमान संघ खेळतोय आपल्या घरच्या मैदानावर आणि आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना एक कॉन्फिडन्स घेऊन शिरवणी 30+ संघ मैदानामध्ये उतरलाय. चांगला खेळ सुरू आहे. यावेळी आल्या फटका लगवलाय. टायमिंग बे मिस झाला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. फलंदाज देवेंद्रच्या बॅट मधून येतोय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. लाजबाब स्ट्रोक, लाजबाब टायमिंग पाहायला मिळतोय. ऑन दी फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. 20 धावा धाव फलकावर लागलेत. लाजबाब स्ट्रोक. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं देवेंद्रने आणि अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये 20 धावा धाव फलकावर लागले. धावा कराव्या लागतील. पहिल्या बॉलवर सफलता मिळाली, त्यानंतर लगेचच्या बॉलवर षटकार आला. चला मॅच बॉल आलाय. इथे चांगला बॉल अगदी ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय. कट करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची एज लागते. चेंडू जातोय फ्लाय स्लीप मध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 21 ऑन स्कोर बोर्ड.
या ओव्हर मध्ये धावा येत असताना पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकावर लागलेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना प्रसाद गोलंदाजी ट्रॅकवर एक षटकार आला देवेंद्रच्या बॅट मधून. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक लगवला जातोय. सचिन ठाकूर वेगाने येईल. धावचीची संधी आहे. कलेक्शन खराब पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय सचिन ठाकूरच्या माध्यमातून. विकेटचं पतन होतंय. येस धाव मिळते, माफ करा, सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर 22 धावा धावफलकावर लागलीत. थ्रो करत असताना सचिन ठाकूर थोडासा जर्क येतोय शोल्डरवर. सूरज टॅकेंडवर आलाय. सूरज आणि देवेंद्र मोठी जबाबदारी असेल या मॅच मध्ये धावा करण्याची. धावा कराव्या लागतील. 40+ धावा कराव्या लागतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना इथे देखील आपण जर पाहिलं तर वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. धावसंख्येला आकार आलाय. या ओव्हर मध्ये धावा येत असताना पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर 2 बॉलवर 2 सिंगल आणि वाईट +2 अशा म्हणजेच तब्बल 10 धावा या ओव्हर मध्ये खर्च करत असताना चेंडूचा खेळ संपलाय. करणभाई घरत यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सरस स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आपण अगदी मोठ्या संख्येने आज या स्पर्धेच्या निमित्तानं करणभाई घरत पाहायला मिळतील. आपले सगळेच मित्रपरिवार त्यांचं देखील सरस स्वागत आहे. भगवा चषक या स्पर्धेच्या निमित्तानं षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. 24 धावा धावफलकावर लागलेत. करणभाई घरत यांचं आगमन झालं. एक रॉयल एंट्री करत असताना युवा समाजसेवक आणि युवा नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आज तरुणांच्या सोबत येऊन समाज कार्यामध्ये आपला ठसा उमटवणार आहे करणभाई घरत यांचं देखील सरस स्वागत आहे. या सगळ्याच मान्यवरांचं सरस स्वागत केलं जातंय. भगवा चषक ही स्पर्धा आज मोठ्या संख्येने हे सगळेच तरुण एकत्र आलेत. आणि सध्याचा जमाना जर पाहिलं तर तरुण मंडळींचा जमाना आहे. आणि करणदादा घरत यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आज सगळेच तरुण एकत्र येत असताना या दमदार व्यक्तीचं दमदार स्वागत, हे दमदार अशी रॉयल एंट्री करणदादा घरत सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत केलं जातंय भगवा चषक 2026 या भव्य दिव्य सोहळ्याच्या निमित्तानं. वेलकम, सहर्ष स्वागत आहे सगळ्याच मान्यवरांचं. आलेले सगळेच अतिथी मान्यवर आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. शेवटची ओव्हर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ज्या खेळाडूने शिरवणे गावाचं नाही तर नेतृत्व केलं नवी मुंबईचं, ते तानाजी भोईर काका ही गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना वय वर्ष 60+ तर देखील तितक्याच तरबेजाने गोलंदाजी करताना दिसतोय. पहिला बॉल टॉप एज, प्रयत्न केला जातोय पण तो चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. 25 धावा धावफलकावर लागलीत. करणभाई घरत यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. अगदी युवा नेते आणि युवा समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. आज युवांचा जमाना मानला जातोय. आणि यावेळी स्लॉक केलाय, फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज आपण पाहू शकाल देवेंद्रच्या बॅट मधून येतोय दुसरा धमाका. आक्रमणाचा केलाय ललकार. देवेंद्रच्या बॅट मधून आलाय अप्रतिम षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 ऑन अ स्कोर बोर्ड.
इथे देखील मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना शरीराचा वेध घेतलाय. खूप चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते. अनुभव आहे. अनुभवाचा वापर करत असताना लेजंड क्रिकेटर तानाजी भोईर काका आपल्याला पाहायला मिळेल. वय वर्ष 60+ तरी देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळतात. फ्लायटेड चेंडूला मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू होते फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. अंपायरचा इशारा काय येईल याकडे लक्ष असेल. षटकार 6 धावा मिळतील. देवेंद्रच्या बॅटमधून षटकार आला. हा तिसरा षटकार आतापर्यंत देवेंद्रच्या बॅटमधून पाहायला मिळाला. टॉप पेज लागले आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि झेल देखील यशस्वी होतोय. अखेर देवेंद्रच्या विकेटचं पतन. तानाजी भोईर काका यांना विकेट प्राप्त होत असताना खूप चांगला चेंडू फ्लायटेड चेंडू आहे. अगदी पडल्यानंतर बाहेर निघालाय आणि टॉप पेज लागले. फ्लाय स्लिप मध्ये खूप चांगला झेल पकडलाय आणि विकेटचं होतोय पतन. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 37. या इनिंगचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला बॅट्समन लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहेत. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जर्सी नंबर 1 विलास आलाय. शेवटचा बॉलचा सामना करत असताना 37 ऑन स्कोर बोर्ड. ऐरोली 30+ संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना भगवा चषक स्पर्धा पाहायला मिळते. फ्लायटेड चेंडू आहे. प्ले एंड मिस डॉट बॉलची सांगता होती. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. अखेर तानाजी काका यांनी देखील आपला दर्जा दाखवलाय आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. 37 ऑन स्कोर बोर्ड 38 धावांचं टार्गेट उभं केलंय. आज या मंचावर आपण जर पाहिलं तर करणभाई घरत हे पाहायला मिळतील. युवा उद्योजक, युवा नेते आणि तरुणांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी कमी वयामध्ये तरुणांच्या सोबत त्यांनी काम करण्याची अगदी ग्वाही दिली आणि आज तरुणांना एकत्र करून एक समाजकार्याचा वसा उचलत असताना करणभाई घरत हे देखील मंचावर पाहायला मिळतील. आणि त्याच्या समेत मनोजदादा परदेशी, यस दगडी चाल ही देखील आपल्याला पाहायला मिळते. डॅडी यांची दगडी चाळ हे देखील आहेत आणि सिद्धांत चोपडा साहेब देखील आपल्याला या मंचावर पाहायला मिळतील. या सगळ्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. भगवा चषक, भगवा रंग म्हणजे हिंदू धर्मासाठी एक पवित्र रंग मानला जातोय. तोच भगवा घेऊन स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती आणि तोच भगवा रंग घेऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नेहमीच महाराष्ट्राची, भारतासाठी एक महत्वाची भूमिका बजावली. शिवसेना पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार आणि सामना वृत्तपत्राचे संपादक आणि आपले सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जयंती निमित्तानं भगवा चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते. आज सगळेच मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जात आहे. अतिशय देखणी स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा पाहायला मिळते. सध्या जर पाहिलं तर शनिवार रविवार ज्या दिवशी आपण सकाळी बाहेर जातो ना त्यावेळेस असे अनेक खेळाडू दिसतील. त्या खेळाडूंनी जर्सी प्रदान करीत असते. त्यांच्या सोबत बॅट असते, कॅप असते, शूज असतात. या सगळेच क्रिकेटचे किट्स घेऊन हे खेळाडू ये जा करत असतात. त्याचं कारण आहे की शनिवार रविवार हा दिवस क्रिकेटसाठी राखीव दिवस मानला जातोय आणि मोठ्या संख्येने भारतामध्ये क्रिकेट हा खेळ खेळला जातोय. जाऊया सन्मानाकडे. सर्वात आधी आपण मनोजदादा परदेशी यांचा सन्मान आपण करणार आहोत. आज त्यांचा सन्मान करण्यासाठी
सिद्धांत कुंभार यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते आदरणीय मनोजदादा परदेशी यांचा सन्मान या भगव्या चषकामध्ये भगव्या शालच्या निमित्तानं केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मान्यवरांच्यासाठी. मनोजदादा परदेशी साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आज खऱ्या अर्थानं दगडी चाळ म्हणजे जाडींची चाळ इथून ते उपस्थित राहिलेत आणि या स्पर्धेसाठी त्यांचं आगमन देखील तितकंच महत्त्वाचं राहिलंय. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या येण्याने खऱ्या अर्थाने या मंचाची पूर्तता झाली. आज आपल्या येण्याने खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा दर्जा वाढला. त्याचबरोबर तरुणांचे प्रेरणास्थान आणि युथ आयकॉन म्हणून ज्यांची ओळख आहे करणभाई घरत यांचा देखील शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. मी पुन्हा एकदा सिद्धांत कुंभार यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. करणभाई घरत यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. या सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जातोय. युवा समाजसेवक, युवांचे नेते, युवाचे प्रेरणास्थान, युथ आयकॉन म्हणजेच करणभाई घरत यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. पुढचा सन्मान आहे आदरणीय सिद्धांत चोपडा साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. सिद्धांत चोपडा साहेबांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय. भगवा चषक, या भगवा चषकामध्ये महाराष्ट्राचं भगवी शाल देऊन चोपडा साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. सिद्धांत कुंभार यांच्या शुभ हस्ते सिद्धांत चोपडा साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. आपल्या सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आहे. आपल्या येण्याने खऱ्या अर्थाने या स्पर्धेची दर्जा आणि या स्पर्धेची पूर्तता झाली त्याबद्दल मी आभारी आहे सगळेच मान्यवरांचं. मनोजदादा परदेशी असतील, करणभाई घरत असतील किंवा सिद्धांतभाई चोपडा असतील, या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 38 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अमित आणि सूर्या गहरे आपल्याला पाहायला मिळेल. अमित भोईर आणि सूर्या गहरे पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. अमय गोलंदाजी ट्रॅकवर 38 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट इतकं मोठं नाहीये पण तुमचे इरादे कितकी मोठे आहेत ते देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मॅच नव्हते सुरुवात. पहिला बॉल पॉवर प्लेचं षटक. पहिलाच बॉल ऑन साइडला इनफिल्डच्या वरून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या लगत चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. अमितच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग चौकार. अमितच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 धावांनी आपलं खातं उघडलंय. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागतं. या मंत्राचा या तंत्राचा करून केली फलंदाजी. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लागवला जातोय. दिस टाइम स्क्वेअर ऑफ द विकेट. वन बाउंस सीमारेषे पलीकडे. अमित भोईरच्या बॅटमधून लगातारच्या 2 बॉलवर 2 क्रॅकिंग चौकार. सुपर स्टार्ट. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. ज्यांची सुरुवात चांगली होती त्यांचा शेवट देखील चांगला होतोय. एक जर षटकार लगवतोय कुणी बॅटर तर करणभाई घरत यांच्या वतीने 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. कोणी बॅटर जर लगवतोय षटकार, खऱ्या अर्थानं दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आज हे तिन्ही मान्यवर. आणि आज समाजकार्य असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल यामध्ये नेहमीच या सगळ्याच मान्यवरांनी भरपूर योगदान दिलं या स्पर्धेसाठी. बघा मैदान मध्ये या स्पर्धेचा क्रेज बघा. अगदी प्राणी सुद्धा या मैदानामध्ये येतात. म्हणजेच हा भगवा चषक आज सगळ्यांच्याच पसंतीला आहे. आज रविवारचा दिवस आहे ते देखील जायला नाही म्हणतात. रविवारच्या दिवशी या प्राण्यांना फार भीती वाटते. म्हणून कदाचित ते आपल्या घरट्यामध्ये जात नाही कारण की संध्याकाळी काही होऊ शकतं. चला बॅक टू क्रिकेट. हे काळ्या बोकड आपल्याला जायला तयार नाही. चला मॅचला होते सुरुवात. पहिल्या सलग 2 बॉलवर 2 चौकार लगवले गेले. चांगली सुरुवात करून दिली आहे अमित भोईरने. 38 धावांचा पाठलाग करत असताना आता 22 मध्ये 30 करायचे आहेत. यावेळेस बॅकफुटला येऊन फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. गोशांकी क्षेत्राकडे सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. सुरुवात चांगली झाली आहे. ज्याची सुरुवात चांगली होते ना त्याचा शेवट देखील चांगला होतोय. त्यामुळेच सुरुवात दमदार होणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक इतकंच महत्वाचं असतं.
सध्या जर पाहिलं तर भारतीय टीम कडून अभिषेक शर्मा ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, पॉवर प्ले असेल किंवा पॉवर प्ले नंतर देखील फटकेबाजी करतोय, त्यामुळेच भारतीय T20 संघ देखील तितकाच ताकदवान संघ मानला जातोय. इथे देखील प्ले एन मिस ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या दुहेरी आकडामध्ये जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावर. 10 धावा धाव फलकावर लागलीत. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. भगवा चषक ही स्पर्धा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जयंती निमित्तानं ही स्पर्धेचं आयोजन. अकोटप्पाचा बॉल भिरकावलाय. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. चांगली बॅटिंग सुरू आहे. पहिल्या ओव्हर मध्ये अगदी फटकेबाजी पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 11 धावा धाव फलकावर लागलेत. ऐरोली वर्सेस शिरवणी असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ संपलाय. 11 धावा धाव फलकावर लागलेत. अतिशय देखणी स्पर्धा. या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. या शेवटच्या दिवसामध्ये भगवा चषक या स्पर्धेवर कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा असतील. नजरा आहे क्रिकेटवर. नुकतंच निवडणूक संपली. आता संपलंय इलेक्शन. जपा आपलं सगळं रिलेशन. चला नवीन बॉल तुम्हाला पुरवला जातोय अंपायर. चला वेळ फार महत्वाचा आहे. अंपायर हा बॉल तुमच्याकडे ठेवा. जर मॅच बॉल आला तर. यस मॅच बॉल आलाय आणि 11 धावा धाव फलकावर लागलीत. 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. षटक क्रमांक पहिल्या ओव्हर मध्ये धावा येत असताना चांगली बॅटिंग अमित भोईर करतोय या मॅच मध्ये. गोलंदाजीमध्ये देखील चांगलं योगदान दिलं होतं अमित भोईरने. ऑप्शनच्या बाहेर लाईन मिस केली. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. या चुका टाळाव्या लागतील. म्हणूनच शाळेत जाताना आपल्याला म्हटलं जातं की चुका आणि शिका. चूक विसरावी पण चुकीचे कारण विसरू नये. आपल्याकडून चूक झाली हे विसरावं, पण चूक का झाली हे कधीच विसरू नये. त्यामुळेच या चुकांपासून शिकावं लागेल ऐरोली टीमला. मॅच मध्ये देखील तेच करावं लागेल. कोलबट्टापाचा चेंडू इनटू द ब्लॉक होल. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. कमबॅक केलं, वापसी केली. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 धावा धाव फलकावर लागलेत. अजूनही 26 धावा करायचेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. म्हणजेच 19 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. त्या संधीचं सोनं कोण करेल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. प्ले एन मिस ऑफ स्टंपच्या बाहेर. अंपायरचा कॉल येते. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा चूक केली गोलंदाजाने. लेंदी ओव्हर पाहायला मिळते. ह्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत तब्बल 8 बॉल पाहायला मिळाले. 5 चेंडू म्हणजेच 3 नकारात्मक चेंडू हाताळले गेलेत. लो स्कोर मॅच डिफेंड करण्यासाठी तुम्हाला डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील. विकेट घ्यावे लागतात. पण इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करत असताना बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये झेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आता कॅच सुटलीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडीबाद 12 धावा. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 धावा धाव फलकावर लागेल. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये अजूनही करायचे 27 धावा. 25 धावांची आवश्यकता. 18 बॉल 25 धावा इक्वेशन आहे. विकेट जर प्राप्त झाले असते तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करता आलं असतं. चला सामना स्पीडअप करा. वेळ फार महत्वाचा आहे मित्रांनो. आपण जरी थांबलो तरी वेळ आपल्यासाठी थांबत नाही. त्यामुळेच तेजस गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. स्ट्राईक वर सूर्या गेहरे. अंडरम क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू आहे आणि या टीमचा एक प्रमुख खेळाडू म्हणून जाणला जातोय. अमितने आपलं काम केले. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. 38 धावांचं टार्गेट आहे. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेलं. आता फ्लाय स्लीपचा क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट रिजनच्या दिशेने टर्न होताना दिसतोय. कव्हर आहे, मिड ऑफ आहे, शॉर्ट मिड विकेट आहे.
स्टँड पासून भरपूर दूर विकेट किपर. शॉर्ट डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, काउ कॉर्नर रिजन आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑन. त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. हे सगळीच प्रोटेक्शन या ओव्हर मध्ये पाहायला मिळतील. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. तेजस गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्राईक एंडवर सूर्या. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येते वाईट बॉल. आता इक्वेशन बदललंय, इक्वेशन येऊन ठेपलाय. ते म्हणजेच 18 बॉल 24 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 24 धावा, म्हणजेच प्रत्येक षटकामागे तुम्हाला 8 धावा कराव्या लागतील. 24 धावांची आवश्यकता आहे. इथे पडल्यानंतर चेंडू सबमरीन राहिलाय, चेंडू खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना डॉट बॉल इथे मॅच मध्ये वापसी करून देईल ऐरोली संघाला. डॉट बॉल इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर मध्ये आणेल. म्हणूनच ही मॅच अजूनही संपली नाही. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट. फुल टॉस बॉल अगदी सिंगलच्या स्वरूपामध्ये स्टेअर केलाय. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 15 धावा दाखल करावं लागलेत. आता इक्वेशन बदललंय. 23 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉल 23 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 23 धावा इक्वेशन आहे. अमितने जास्त चांगली फलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी लगातार 2 चौकार लगवले. या ओव्हरमध्ये काय करतो त्याकडे लक्ष असेल. फटका चांगला आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये, स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच धाव मिळते. एकेरी दोरीचं क्रिकेट. या ओव्हर मध्ये तेजसने शांत ठेवले. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर सिंगल आली. आता इक्वेशन जर पाहिलं तर जाऊन पोहोचते 22 धावांची आवश्यकता. 15-22, 15 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. इथे देखील बॅटची एज कॉट बिहाइंडची संधी गमावली आहे. आणखीन एक झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे सुटलाय झेल. आता कसा जमेल ताळमेळ याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. इक्वेशन बदललंय. आता 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये करायचे 21 धावांची आवश्यकता. 14 बॉल 21 धावा. काय झुंज पाहायला मिळते. ही मॅच मध्ये झुंज देत असताना ऐरोली टीम. रेड बॉलची सांगता होत असताना प्रत्येक बॉल प्रत्येक धाव फार महत्वाची या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. भगवा चषक या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ पहिला सामना खेळत असताना इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळते. शराचा वेध घेतलाय. डिक्लर झोन मध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना आता 20 ची आवश्यकता आहे. इक्वेशन आहे 13 मध्ये 20 करायचे. 13 बॉल 20 धावा. मॅच ऑन आहे. या मॅच मध्ये दोन्ही बाजूने आता समसमान स्थिती पाहायला मिळते. असं वाटलं होतं की शिरवणे टीम हा सामना लवकर संपेल, पण ऐरोली संघ देखील सहजासहजी हार मानायला तयार नाही. क्रिकेटचा घमासान, क्रिकेटची गरमागरमी भगवा चषक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. स्लॉट मध्ये बॉल पाठवलाय. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. सूर्याच्या बॅट मधून आलाय अप्रतिम छक्का. 6 धावा. या मॅचला कलाटणी आणणारा षटकार आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. आता इक्वेशन आहे 12 बॉल 14 धावांची आवश्यकता. काही चेंडूची वाट बघायची असते, काही चेंडूची वाट लावायची असते आणि शेवटच्या बॉलवर या चेंडूची वाट लावली आहे सूर्याने. षटकार लागवलाय. सुपर बॅटिंग. लाजवाब सामना पाहायला मिळते. सूर्या गहरे अंडरआर्म क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू आहे. या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 12 मध्ये 14 करायचे. मॅच अजूनही बनवू शकते ऐरोली टीमला. एक मॅजिकल स्पेल जर हाताळला तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होईल, कमबॅक होईल. जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत कोण जिंकला हे सांगणं कठीण ठरतं.
गोलंदाजी ट्रॅकवर सूरज आलाय. सूरज, सूर्या आणि अमित असं कॉम्बिनेशन या मॅच मध्ये पाहायला मिळते. अमित भोईर चांगली बॅटिंग केली. स्टार्ट लगातार 2 चौकाराने आपल्या संघाची करून दिली या मॅच मध्ये. आज सगळेच मान्यवर खऱ्या अर्थानं या मंचाची पूर्तता झाली आणि आज सगळेच मान्यवर तितकेच महत्त्वाचे ठरलेत. भगवा चषकासाठी हे निमंत्रण मिळालं आणि सगळेच अगदी मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळालं. खास करून मनोजदादा परदेशी साहेब जे खास दगडी चाळ या परिसरातून ते आलेत. करणभाई घरत हे देखील आज महत्त्वाचा वेळ काढून आलेत. सिद्धांतभाई चोपडा साहेब हे देखील या मंचावर उपस्थित आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. एका धावानं टीमचं धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 आकड्यावर. आता इक्वेशन आहे 11 मध्ये 13 करायचे. 11 चेंडू 13 धावा, 13 धावा 11 चेंडू. सुपर मॅच, लाजबाब सामना. फुलरलेनचा चेंडू आहे. टॉप एज चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. काय घडलाय? लाजबाब झेल पकडला जातोय. विकेटचं होईल पतन. कहाणी मिळतोय ट्विस्ट आणि आता इक्वेशन बदललाय. 10 मध्ये 13 करायचे. 10 बॉल 13 धावा. म्हणूनच म्हटलं जातं की वो चाय क्या जिसमें उबाल ना हो और वो मॅच क्या जिसमें बवाल ना हो. या मॅच मध्ये बवाल झालाय. आता मॅच वेगळ्या स्तरावर येऊन पोहोचली आहे. कारण की इक्वेशन आहे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सचिन ठाकूर चिकू आलाय. घणसोलीच्या मैदानावर एका ओव्हर मध्ये 30 धावांची आवश्यकता असताना लगातार 5 षटकार लगवले होते याच फलंदाजाने आणि आपल्या टीमला म्हणजे चिरवणे प्रतिष्ठान टीमला विजय मिळवून दिला होता अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये. तो खेळाडू आहे सचिन ठाकूर, ज्या खेळाडूच्या नावावर आहे सलगच्या 5 बॉलवर 5 षटकार लगवण्याची कामगिरी केली होती सचिन ठाकूरने. आता आपल्या टीमला फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकार जर लगवले तर नक्कीच मॅच लवकर संपेल. पण हे मॅच आता एक वेगळं काही चित्र पाहायला मिळते. 10 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. भगवा चषक ही स्पर्धा हाय व्होल्टेज मुकाबला ऐरोली वर्सेस शिरवणे असा सामना रंगत असताना पहिलाच बॉल बॅकफुटला येऊन चेंडू जातोय बॅकफुट पॉइंट रिजन मध्ये. अच्छा, सत्यदेव ठाकूर साहेबांच्या वतीने जर सचिन ठाकूर जर षटकार लगवते तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि आमचे करण भाई यांच्या वतीने देखील जो कोणी षटकार लगवेल त्यासाठी देखील पारितोषिक आहे. 500 रुपयाचं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सूर्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय ऑलरेडी. सचिन ठाकूर साठी देखील पारितोषिक आहे. षटकार लगवला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आता इक्वेशन आहे 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. चला सामना स्पीडअप करा अमित. चला मॅचच्या दिशेने जाऊया. सगळ्यांचंच लक्ष वेधले या स्पर्धेने भगवा चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा जाऊन ठेपली. कोण होणार भगवा चषक या स्पर्धेचा चॅम्पियन यावर चर्चा होती. 30+ क्रिकेटचा घमासान तुम्ही अनुभवताय. आता 9 मध्ये करायचे 12 धावा. पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होत असताना आता 8 मध्ये करायचे 12 धावा. 8 चेंडू 12 धावा, 12 धावा 8 चेंडू. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर सामना. दुपारचं जेवण झालं असेल, तुम्हाला थोडीशी झोप आली असेल तर ही झोप उडवणारा सामना आहे. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. फिरकीचा जादूगर गोलंदाजी करत असताना सूरज या मॅच मध्ये अखो टप्प्याच्या बॉलला फेकलाय पण दुर्दैवी म्हणावं लागेल हा बॉल जातोय घोषांकित क्षेत्राकडे आणि दरम्यान 2 धावा मिळतील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? हा बॉल सीमा पार गेला असता पण किस्मत
हमेशा बहादुरों का साथ देती है और इस बार किस्मत ऐरोली के साथ है. 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या आता 28. 7 बॉल 10 धावांची आवश्यकता. 7 गेंदे 10 रन्स. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर सामना. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा राहतील हे देखील पाहणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. या मैदानाच्या वरती असलेल्या हाय टेन्शन वायरला जर चेंडू आदळतोय आणि सीमा पार जातोय तर तो षटकार घोषित केला जाईल. पण चेंडू जर वायरला लागतोय आणि झेल पकडला तर त्याला बाद घोषित केलं जाणार नाही. हे नियम आहेत या मैदानाचे. 7 बॉल 10 धावांची आवश्यकता. इथे देखील प्ले एंड मिस डॉट बॉलची सांगता होते. लाजबाब षटक म्हणावं लागेल. या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च केल्यात. आता समीकरण बदललंय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावा. व्हॉट अ मॅच. लाजबाब सामना. सुपर सामना. अखेरच्या षटकामध्ये कुठला गोलंदाज वापरला जाईल यासाठी चर्चा होतीये. चर्चा तर झालीच पाहिजे. चला सामना स्पीडअप करा ऐरोली टीम प्लीज. शेवटचा दिवस आहे त्यामुळे लगेचच फिल्डिंग सजवा. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भगवा चषक 2026 चा घमासान तुम्ही अनुभवताय. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. अमित भोईर आणि सचिन ठाकूर अशी जोडी पाहायला मिळते. या जोडीवर भरपूर गोष्टी अवलंबून असतील. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर सामना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज सामना. जाऊया गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आला. मनोज गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचं षटक घेऊन येतोय. 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळते भगवा चषक या स्पर्धेमध्ये. 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. अमित भोईर स्ट्राइक एंडवर पाहायला मिळते. मनोज गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पहिला बॉल ऑफ स्टंप वर. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आता इक्वेशन बदललाय. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडू. सुपर मॅच. लाजबाब सामना पाहायला मिळते. ऐरोली शिरवणे शिरवणे ऐरोली असा सामना फिरत असताना भगवा चषक या स्पर्धेमध्ये. यशांचा वेट फर्निचर डिस्ट्रॉय. लाजबाब चेंडू पाहायला मिळतोय इनटू द ब्लॉक होल आणि यशांचा वेध घेत असताना अमित भोईरला परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागतोय शिरवणे टीमला. कहाणी में ट्विस्ट. पुन्हा एकदा मॅच वेगळ्या दिशेने येत असताना लाजबाब सामना. पराभवाने माणूस संपत नाही पण प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतोय. कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही कारण की अजून मी जिंकलो नाही. मॅच आता वेगळ्या स्तरावर येत असताना 5 मध्ये 9 करायचे आहेत. सिद्धांत कुंभार फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना अमितने आपलं काम केलंय. आपल्या टीमसाठी चांगला स्टार्ट मिळवून दिला पण शेवट करता आला नाही. शेवट देखील तितकाच महत्वाचा असतो. आता समीकरण आहे 5 बॉल 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 9 धावा. व्हॉट अ मॅच. अप्रतिम सामना. उशीर केला होता ऐरोली टीमने पण उशिरा येत असताना या टीमने देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला. 5 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. इथे थ्रू द कव्हर फटका चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. फरार होतोय. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. सिद्धांत कुंभारच्या बॅट मधून आलाय. क्रॅकिंग चौकार. 4 धावा. इक्वेशन बदललंय. आता 4 मध्ये 5 करायचे आहेत. 4 बॉल 5 धावांची आवश्यकता. चार बॉल 5 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. कव्हर रिझन मध्ये खूप चांगला स्ट्रोक लगवला सिद्धांत कुंभारच्या बॅट मधून. हे 2 बॉल फार इम्पॉर्टंट असेल. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता.
सिद्धांत कुंभार वर्सेस गोलंदाजी करत असताना मनोज शेवटच्या ओव्हरमध्ये 4 मध्ये 5. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा. आता बॉल 2 रन्स म्हणजे 4 मध्ये 4 करायचे. 4 गेंदे 4 रन्स, 4 बॉल 4 धावा. आता कंट्रोल मध्ये आहे शिरोणे टीम. ड्रायव्हिंग सीट वर आहे. तर मॅच कुठेही फिरू शकते. क्रिकेट हा निश्चिताने भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधीही काही होऊ शकतं. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. या ऑन दी ऑफ खेळला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली. काय घडलंय? चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आणि अखेर हा सामना शिरोणे टीमने आपल्या नावे केलाय. वेल प्लेड टीम शिरोणे. थँक्यू व्हेरी मच. आणि हार्ड लक टीम ऐरोली टीम. चला मॅन ऑफ द मॅच गोज टू